नमस्कार. मी ॲडव्होकेट अभिजित गांधी, चिटणीस मंडणगड तालुका विकास मंडळ या संस्थेचा चिटणीस म्हणून आजकाल जे आमचे एक शिक्षक इंगळे सर यांनी पत्रकार परिषद घेतली होती आणि त्यामध्ये काही संस्थेवरती आणि एकंदर आमच्या सरचिटणीसांच्या कार्यपद्धतीवरती काही आक्षेप नोंदवले. त्या संदर्भात खुलासा करण्यासाठी आज आपणा सर्वांना या ठिकाणी बोलवलं आहे. तर याच अनुषंगाने आपणाला सांगायचं असं आहे की इंगळे सर हे गेले 2008 पासून आपल्याकडं सहशिक्षक म्हणून काम करतात. त्यांनी आपल्या संस्थेच्या 4ही हायस्कूलमध्ये शिक्षक म्हणून वेगवेगळ्या कालावधीमध्ये काम केलेलं आहे. आता ते सध्या पंढेरी पंचकृषी हायस्कूलमध्ये कार्यरत आहे. त्यांच्या कामाच्या संदर्भात बरेच वेळा वेगवेगळ्या मुख्याध्यापकांनी कार्यपद्धतीवरती तक्रारी नोंदवल्या दिल्या. त्या संदर्भात संस्थेने त्यांच्यावरती ज्या त्या पद्धतीत जी काही समज देणं आवश्यक होतं ती दिलेली होती. आता देखील त्यांच्या पण या तक्रारीत काही सुद्धा कमी काही येत नाही, दरवेळेस तसंच होत होतं. त्याच अनुषंगाने आता देखील रिसेंटली तक्रार प्राप्त झाली होती आणि आता शासनाचं धोरण असं आहे की विद्यार्थी पटसंख्येवरती शिक्षक याच ह्याच्यातनं शिक्षकांची संख्या कमी झाली आहे. आता ते ज्या शाळेत काम करतात तिथे शिक्षकांची संख्या कमी झाली असल्या कारणाने जर का तुम्ही सायन्सचे शिक्षक असाल तर तुम्हाला गणित शिकवणं हे देखील अभिप्रेत आहे. तुम्ही शिकवलंच पाहिजे. तुम्ही समजा मराठीचे शिक्षक असाल तुम्हाला हिंदी देखील शिकवणं आवश्यक आहे. तर अशा बाबी असताना वारंवारपणे मी गणित शिकवणार नाही, माझा तो विषय नाही वगैरे अशा भूमिका घेऊन वागत होते. तर हे वागत असताना यापूर्वी देखील संस्थेने वेगवेगळ्या शिक्षकांना तिथं पाठवून संस्थेच्या वतीने गणितचे विशेष वर्ग घेऊन विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम पुरा करण्याच्या दृष्टीनं देखील मदत केली. इथे शिक्षक काम करत नाही किंवा काम करण्यास नकार देतोय अशी परिस्थिती असताना देखील संस्थेने विद्यार्थ्यांचं हित लक्षात घेऊन कायमपणे वागण्याचा प्रयत्न केला आणि विद्यार्थ्यांना न्याय देता येईल यासाठी काम केलं. याच अनुषंगाने आता त्यांनी जे काय संस्थेवरती किंवा एकंदर सरचिटणीसांना देखील त्यांनी हुकुमशाह म्हणणं, त्याच्यावरती वागणं, ज्या सरचिटणीसांनी त्यांनाच नोकरीसाठी ठेवलं त्यांना अपॉइंटमेंट देखील त्यांनीच दिली आणि आज त्यांनीच त्यांना आपल्या स्वतःच्या कामामुळे त्यांच्यावरती दोष देणं हे काय योग्य दिसत नाही. आणि राहिला प्रश्न की महेशगिरी आणि बाकी इतर शिक्षकांच्या काही नेमणुकांच्या संदर्भात, तर या नेमणुकांच्या संदर्भात तर या सर्व शिक्षकांनी ज्या 2-3 शिक्षकांना आपण नोकऱ्या दिलेल्या आहेत आता, तर त्या शिक्षकांनी उच्च न्यायालयामध्ये रिट याचिका दाखल केल्या. त्या याचिकांमध्ये आदेश घेतले. त्या आदेशा अनुषंगाने शिक्षण विभागाने आम्हाला आदेश केले. त्या आदेशाच्या अनुषंगाने याच्यामध्ये संपूर्ण शिक्षण विभाग त्याची पडताळणी करत असतं आणि त्यातनं त्या नेमणुका येतात असतात आणि ह्याच्यामध्ये आम्हाला त्या सगळ्या आदेशांचं पालन करण्याच्या व्यतिरिक्त संस्थेकडे कुठलाही भाग नसतो. तर याच्यातनंच त्यांच्या नेमणुका केल्यात आणि या सगळ्या नेमणुकांमध्ये म्हणा किंवा इतर सर्व कारभारामध्ये कुठेही गैरव्यवहार, गैरकारभार किंवा बेकायदेशीरपणा नाही. आणि सरचिटणीसांच्या बाबतीत त्यांनी अशा प्रकारचे आरोप करणं किंवा व्यक्तिशः त्यांच्यावरती बोलणं, तर याच्यामध्ये जे काय काम आहे हे काम एक संस्था म्हणून किंवा सरचिटणीस म्हणून त्या जबाबदारीतनं त्यांना जे जे वेळोवेळी गरज पडतात त्याप्रमाणे आदेश देणे त्यांचं काम असतं आणि तो कामाचा भाग असतो आणि त्याच्यावरती कामाच्या भागावरती अशा पद्धतीत वैयक्तिक स्वरूपात बोलणं हे काही योग्य राहत नाही. आणि त्या बाबतीत जे काय कारवाई करायची असेल ती आमच्या स्तरावरची ती देखील नक्की आम्ही करू. शिवाय त्यांना जरी याबाबत काही म्हणणं असेल तर त्यांनी देखील त्यांची जी काय न्याय बाजू मांडण्यासाठी किंवा न्यायालयीन काय कामकाज करायचं असेल तर ते देखील करण्यास काय आपली त्याला हरकत नाही. बघा, त्यांनी सांगितलं की संस्थेमध्ये मी खूप सारी कामं केली विद्यार्थ्यांच्या ती का कामं केली आणि का कामं करू शकले, तर संस्थेने त्यांना संधी दिली, काम करण्यासाठी तेवढा एक्सपोजर दिला म्हणूनच ते कामं करू शकले ना. हा भाग देखील लक्षात घेण्यासारखा आहे. पण हे असताना केवळ सगळ्यात मला
खूप वाईट वाटलं की जातीय द्वेषातनं त्यांच्यावरती कारवाई केली जाते असा जो काय त्यांचा आरोप आहे. तर आमच्याकडे संस्थेमध्ये अशा प्रकारे कुणावरही जातीय द्वेषातना किंवा कोणाची जात-पात बघून काम केलं जात नाही. इव्हन आम्ही ह्या दैनंदिन कामकाजामध्ये आमचा तितकासा समावेश देखील नसतो. रोज उठून कोणाला आणि कोण कुठल्या जातीचा आहे, कोण कुठल्या पक्षाचा आहे याच्याशी आमच्या कामकाजाशी काही संबंध नसतो. आम्ही फक्त त्या आमच्या जे शैक्षणिक कामाला आन्सरेबल आहे, तो कर्मचारी आहे एवढ्यापुरतीच भूमिका ठेवतो. आणि ह्या सगळ्या भूमिकेवरती नियंत्रण ठेवण्यासाठी प्रत्येक ठिकाणी शाळेमध्ये मुख्याध्यापक नियुक्त केलेले आहेत आणि हे मुख्याध्यापकांच्या मार्फत याच्यावरती नियंत्रण ठेवलं जातं. याच्यामध्ये व्यक्तीच्या कुठल्याही प्रकारे संस्थेचा डायरेक्टली इन्व्हॉल्वमेंट ही अजिबात नसते आणि त्यामुळं हे काही जे काही आरोप केले त्यांनी ते चुकीचे आहेत आणि मुळातच त्याच्यामध्ये त्यांचा जो काय इतर गैरशिस्तीचा भाग असेल किंवा त्यांनी इतर काही ज्या गोष्टी केलेल्या असतील तर त्या संदर्भात योग्य ती उपाययोजना किंवा कारवाई जी काय करणं अपेक्षित आहे ती संस्था नक्की करेल. कालच्या पत्रकार परिषदेत आम्ही सांगितलं त्यांचं असं निवेदन म्हणणं आहे की त्यांचा सेवा निष्ठेचा अधिकार आहे ते लावला जातो आणि न्यायालयाने जो निकाल दिला होता त्या शिक्षकांना तर तो न्यायालयीन निकाल असा त्यांच्या म्हणण्यानुसार होता आहे की असे कोणत्याही ठिकाणी न्यायालयाने म्हटलं नाही की त्या शिक्षकांना सामावून द्यावं. यावर बघा, न्यायालयाचा आदेश हा मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश आहे. नक्कीच संस्था ही मुंबई उच्च न्यायालयाच्या पेक्षा मोठी नाही किंवा शिक्षण अधिकारी जो संचालक असतील, शिक्षण संचालक असतील, या सगळ्याशी हात्याकडनं ते आलेले आदेश आहेत यांचं पालन करण्याच्या व्यतिरिक्त संस्थेची भूमिका काय असू शकत नाही. आणि त्यांना जर का न्यायालयीन आदेशाच्या बाबत काय आक्षेप असेल किंवा त्यांना वाटत असेल की या आदेशाने काहीतरी माझ्या, तर त्यांना सर्वोच्च न्यायालयात जाऊन दाद मागणे किंवा त्या न्यायालयामध्ये किंवा अन्य काय जे काय त्यांच्यासोबत ते करणं अपेक्षित आहे. त्याच्यासाठी तुम्ही संस्थेवरती आरोप करून संस्था चालकांना त्याच्यामध्ये दोषी आहेत असं भूमिका मांडून याच्यामध्ये काही निष्पन्न होणार नाही. आणि या प्रक्रियांमध्ये संस्थेला कुठेही स्पेस नाहीये की ज्या स्पेसमध्ये संस्था याच्यामध्ये काय डिसाईड करू शकते. आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांना जर का त्याच्याबाबत काय भूमिका मांडायची होती तर मांडायचं होतं तर त्यांनी संस्थेकडनं रिसर परवानगी घेऊन जरी ते न्यायालयामध्ये, उच्च न्यायालयामध्ये किंवा सर्वोच्च न्यायालयामध्ये भूमिका मांडली असती तरी चाललं असतं. हा आदेश काल परवा आला का आणि मग तुमच्याकडे पत्रकार परिषद झाली असं नाही झालं. आज विद्यार्थी पटसंख्या घटतीये. घटल्यानंतर प्रश्न निर्माण होतोय की शिक्षकांची देखील संख्या कमी होण्याची शक्यता आहे या नवीन निकषानुसार, ज्याला आता स्थगिती आहे. आणि खरी अडचण अशी आहे की जर ती घटली म्हणून शिक्षकांची संख्या कमी झाली, सरप्लस झालं, तर कदाचित आपल्याला अन्यत्र नोकरीसाठी जावं लागेल अशी एखाद्या वेळेस त्यांना भीती असू शकते. या भीतीपोटीच त्यांनी असे खोटे आणि खोडसाळ आरोप संस्थेला बदनाम करण्यासाठी केलेले आहेत असं माझं स्पष्ट मत आहे. सेवा मुद्दा आहे. तुमच्या म्हणण्यानुसार असं संबंधित जे शिक्षक आहेत अन्य संस्थेमध्ये त्यावेळेला सेवा बजावतात असे त्यांनी त्या ठिकाणी म्हणणं आहे. त्यांचं जर असं म्हणणं असेल ना त्यांचं, तर त्यांनी त्याबाबत योग्य ती कारवाई करावी. आता त्याच्याबाबतच्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्यांनी मांडल्या त्या आमच्यापर्यंत नाहीत किंवा आमच्याकडे नाहीत तशा उपलब्ध. तर त्यांचं जे काय म्हणणं असेल ते खरं असेल खोटं असेल तर त्यासाठी मांडण्यासाठी, तक्रार करण्यासाठी जे व्यासपीठ आहे त्या ठिकाणी जाऊन त्यांनी मांडल्या पाहिजे. आणि त्याच्यासाठी विनाकारण म्हणजे कारण नसताना संस्थेला बदनाम करण्याचं किंवा संस्थेवरती आरोप ठेवण्याचा, ठपका ठेवण्याचं काय कारण नाही. त्यांनी जे काय तुम्हाला समजा सांगितले पुरावे त्यांचे खरे आहेत, खोटे आहेत किंवा काय आहेत हे तपासण्यासाठी व्यासपीठ आहे ना, आपल्याकडे फोरम आहे, तिथं जाऊन मांडले पाहिजेत ना. तिथं जाऊन त्यांनी मागणी केली पाहिजे. आणि तुमचं स्वतःच वैयक्तिक दुसरं काम साधण्यासाठी तिसऱ्या कुठला तरी गोष्ट पुढे करून आपलं काम साधावं हा काय उद्देश त्यातनं दिसून येतो. आणि ते जर असेल तर त्यांनी तिकडं, मी सांगितलं ना मगाशी तुम्हाला की उच्च न्यायालयाचा आदेश आहे, तर तुम्हाला मान्य नसेल तर तुम्ही उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान द्यायचं, तिथं मांडायचं. आमच्या हातात ते नाहीये ना की उच्च न्यायालयामध्ये आदेश तो रद्द करणे किंवा शिक्षण अधिकाऱ्याचा आदेश रिव्हर्स करणे आमच्या हातात नाहीये.
तर त्यांनी जे पेजवरती मांडरे सरांच्या पेजवरती जी काही माहिती होती ते मुख्याध्यापक राजीव गांधी हायस्कूल होते हा विषय करायचा. नाही, एक लक्षात घ्या, ते आमच्या संस्थेमध्ये काम करत होते आणि संस्था अंतर्गत काम करत असताना कर्मचारी हा संस्थेचा कर्मचारी असतो. ते संस्थेचा कर्मचारी म्हणून त्याला नियुक्ती दिलेली आहे. आणि मुख्याध्यापक म्हणून एकंदर त्याची जी नियुक्ती किंवा कालावधी जो आपण कन्सिडर करतो तो संस्थेचा कर्मचारी असतो. आता कुठल्याही शिक्षकाला किंवा कुठल्याही कर्मचाऱ्याला संस्थेचा कर्मचारी म्हणून ते काम करण्यासाठी नियुक्ती दिली जाते आणि ज्यावेळेस गरज पडेल तर संस्था अन्यत्र देखील संस्थेच्या विभागामध्ये त्या माणसाची बदल करू शकते किंवा त्या माणसाला कामकाज देऊ शकते. त्यांचं म्हणणं की गोटे शाळेत ते शिक्षक म्हणून काम करत नाही तर मुख्याध्यापक म्हणून काम करत नाही, त्याबाबत काय आम्हाला माहिती नाही. नाही तसे पोच असेल त्यांनी माहित नाही मला त्याबाबत, संस्थेला अधिकृतरित्या काही माहिती नाही. ते मुख्याध्यापक राजीव गांधी हायस्कूलला होते हे खरं आहे, कारण मांढरे साहेबांच्या पेजवरती त्यांनी लिहिलेलं आहे. नाही, याबाबत त्यांनी मांढरे साहेबांच्या कुठल्या पेज तुम्हाला दाखवला हा माझ्याकडे नाही. शिवाय मांढरे साहेबांकडचा खरोखर त्यांना पेज आला की नाही, मांढरे माझे सहकारी आहेत तर त्यांच्याकडनं आम्ही त्याबाबत नक्की माहिती घेईन की नक्की त्या मांढरेंकडनं पेज आला की त्यांनी पेज कुठला बनवला आणि त्याबाबत मग नंतर आपल्याला बोलता येईल. पण तुम्हाला एक सांगितलं की संस्थेअंतर्गत संस्थेचा कर्मचारी हा संस्थेचा कर्मचारी असतो. संस्था जिथं गरज लागेल तिथं त्याच्याकडनं काम करून घेऊ शकतो, जशी गरज पडेल तसं. आज त्यांचं म्हणणं आहे की विद्यार्थ्यांकडून 10वीतून जेव्हा बाहेर पडतात तेव्हा 3,000 त्यांच्याकडनं देणगी घेतली जाते. त्याचा हिशोब खर्च काय पालकांना किंवा माहिती नाही काय करतात त्यांचं म्हणणं हा खर्च जातो कुठे एवढ्या त्याचा हिशोब पुस्तक कुठे आहे. विद्यार्थ्यांकडनं जे 10वीत बाहेर पडतात त्यांच्याकडे 3,000 रुपये घेतले जातात, त्याचा हिशोब काय. 10वीना बघा, ज्यांच्याकडनं पैसे घेतले जातात त्यांना अधिकृतरित्या पावती दिली जाते. दुसरी गोष्ट, जे कुठल्याही म्हणजे मी ते 3,000च कुठले म्हणताय किंवा काय माहित तेच नाही सांगत, जे पैसे घेतले जातात त्याची पावती दिली जाते आणि शिवाय त्याचं ऑडिट होतं. ऑडिट आमचं इंटरनल ऑडिट होतं, त्याच्यानंतर बाहेरना देखील ऑडिट होतं आणि ते ऑडिट वेळच्या वेळी धर्मादाय आयुक्तांना जे दाखल करणं आवश्यक असतं ते देखील दाखल केलं जातं आणि त्याच्यामध्ये अद्यापर्यंत तरी अशा प्रकारे कुठलेही काय गैरव्यवहार झालाय किंवा हे झाला असा कुठलाही ठपका आक्षेप का आपल्याला आलेला नाही. बरे, ऑडिट आपल्या संस्थेचे कर्मचारी करून घेतात सुरुवातीचं आणि याचा सगळा हिशोब वगैरे जो इथला शाळांच्या संदर्भातला हा शाळा स्तरावरच असतो, तो आमच्या स्तरावरती कुठलाही नसतो. त्यांच्या पत्रकार परिषदेत आपण असं सुद्धा म्हणलं की माझा जो आक्षेप आहे किंवा माझं जे विरोध म्हणणं आहे ते संस्थेविषयी नाहीये, संस्थेच्या शिक्षकांविषयी नाही, माझं म्हणणं आहे संस्थेचे सरचिटणीस यांच्या मनमानी कारभाराच्या विरोधात आहे. याच्याकडे तुम्ही कुठल्या याच्याकडे आज विनोद दळवी असतील किंवा आज मी तुमच्या समोर चिटणीस म्हणून सांगतो, ही काय आमची वैयक्तिक याच्यातनं कुठलंही काम नाही. आज सरचिटणीस म्हणून सर्व कामकाजावरती नियंत्रण ठेवणे संस्थेच्या ही त्यांची ड्युटी आहे आणि त्या ड्युटीचा भाग म्हणून आमची संस्थेची घटना आहे तिच्यामध्ये सगळ्या गोष्टीला नियंत्रण ठेवण्याचं काम हे सरचिटणीस आहे आणि त्यातनं ते काम करतायत. आणि ते काम करताना संस्था म्हणून जे काय काम करतात तर ते बोलताना सगळे तर बोलायला येणार नाहीत, तर ते कोणीतरी एकानेच ती भूमिका मांडली पाहिजे. तर ती भूमिका दळवी साहेब मांडत असतात आणि आणि आम्हाला संस्था चालकांना आन्सरेबल दळवी साहेब आहे. मग हे सगळं करत असताना कुठेतरी गैरसमज करून घेऊन वैयक्तिक रोषात न करतायत किंवा वैयक्तिक द्वेषात न करतायत, तर असा कुठलाही भाग नाही. उद्या दळवी साहेबांच्या जागेवरती अन्य जरी कोणी संचालक आले तरी ही परिस्थिती तीच राहणार आहे. याच्यामध्ये प्रत्येकाला जे काय काम आहे नेमून दिलेलं ते ज्यांनी त्यांनी करणं भाग आहे. बरं, हे सोडून अन्य कुठल्या कर्मचाऱ्याची अशी एकही तक्रार नाही आमच्याकडे की किंवा अशा प्रकारचा भाग नाही. आणि व्यक्तिशः आमचं देखील असं काय मत नाहीये की अशा प्रकारे कुठे मनमानी किंवा त्यांनी सांगितलं हुकुमशाही वगैरे असे बरेचसे काही शब्द वापरले, असा कुठलाही भाग नाही. आणि हे धादंत खोटेपणाने
आणि स्वार्थबुद्धीतनं हे आरोप केलेले आहेत असं माझं स्पष्ट मत आहे. मग हे दळवी साहेबांनी तुम्हाला हे खुलासा करायला सांगितलं का? त्यांचा जो कालचा विषय झाला त्याच्यामधून तुम्ही आता हा विषय बोलतात तर दळवी साहेबांनी तुम्हाला असं काय सांगितलं? हो, माझी आणि दळवी साहेबांची याबाबत चर्चा झाली. ते मुंबईत आहेत. त्यांचं पण वयोमान आणि हे बघता त्यांना तत्काळ या ठिकाणी पाऊस पाण्याच्यामुळे येणं शक्य नाही. त्यामुळं मी सरचिटणीस असले तरी मी चिटणीस आहे. त्यामुळं समाजात शाळेविषयी, शैक्षणिक बाबींविषयी आणि एखाद्या कर्मचाऱ्याच्या चुकीच्या भूमिकेमुळे शैक्षणिक कामकाज कुठेही अफेक्ट होऊ नये, त्याच्यामध्ये त्रास होऊ नये, याच दृष्टिकोनातनं आज मी तुम्हाला खुलासा करण्यासाठी मी संस्थेच्या वतीने उपस्थित आहे. हं? हं. हा, नाही नाही असं काय नाही. निसर्ग चक्रीवादळ झालं. निसर्ग चक्रीवादळ त्यावेळेस साधारणतः 550-600 पत्रा आपण आपल्याला बदलायला लागला. इतकं मोठं नुकसान झालं होतं की शाळा चालू करता येईल की नाही ही त्यावेळेस संस्थेसमोरची परिस्थिती होती. आणि त्यावेळेस त्याला मला वाटतं 2020च्या दरम्यान त्यावेळेस संस्थेने कर्मचाऱ्यांना आवाहन केलं होतं की आपण मदत उपलब्ध करून द्यावं. त्यातल्या काही कर्मचाऱ्यांनी त्याच्यासाठी मदत दिली संस्थेच्या आव्हानाला आणि काहींनी दिली, काही देत आहेत, काहींनी नाही दिली. पण ते आपल्याला जे कामकाज करून घ्यायचं होतं त्यावेळेस तेवढं केलं. आणि असा काय कुठलाही निधी द्यावा असा काय कुठला आदेश किंवा काय हे काय नाहीये. फक्त त्यावेळेस बोलले की आमच्याकडनं बदल आम्ही नाही घेतलं तर नाही, हे त्यांचे आरोप असतील. त्यांनी आता आरोप केले त्यावेळेस त्यांना असलेले मुख्याध्यापक मला वाटतं सूर्यवंशी सरांच्या होते. मी तुम्हाला त्यांनी ज्या ज्या मुख्याध्यापकांच्या सोबत काम केलं त्या सगळ्या मुख्याध्यापकांचे त्यांच्या बाबतीत आक्षेप आहेत आणि त्यांचे त्या मुख्याध्यापकांच्या बाबतीत आक्षेप आहेत. आता हे त्यातले काही रिटायर्ड देखील झाले. तर कसं आहे की एका ठिकाणी आपल्यावरच सगळ्यांच्या तक्रारी असतील तर आपल्यात देखील काही सुधारणा करण्याची गरज आहे की नाही याची देखील आपण पडताळणी करणं गरजेचं आहे. त्यामुळे त्यांनी खोटे आणि विनाकारण संस्थेला बदनाम करण्यासाठी हे आरोप केले. 100% त्यांनी जी गैरशिस्त वागणूक केली असेल किंवा त्यांनी चुकीच्या पद्धतीने वागणूक केली असेल त्याच्यावर 100% संस्था कारवाई करेल. त्याच्यामध्ये कुठलीही हयगय केली जाणार नाही. जमा करून सर्व खात्री दिलीच आहे. हा काय जे न्याय बाजू असेल त्यांच्यावरती कारवाई करताना जर का त्यांना शिक्षा करणं गरजेचं असेल तर ते देखील करेल किंवा त्यांना शिक्षा करणं गरजेचं नसेल ते योग्य असतील तर तसं देखील करेल. पण त्याची हा गंभीर स्वरूपाचे त्यांनी ॲलिगेशन्स लावले त्याची संस्था स्तरावरना चौकशी करून आणि याबाबत योग्य ती कारवाई संस्था करेल.